हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी जतचे केएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जतच्या संचालकपदी जतच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर शालिवाहन पट्टणशेट्टी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व सर्व नूतन संचालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक विवेक बसव प्रतिष्ठान जत व मयुरेश्वर हॉस्पिटल जत. हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी जतचे केएम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जतच्या उपाध्यक्षपदी माननीय श्री सचिन संख यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व सर्व नूतन संचालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक सीबी ॲग्रो एक्सपोर्ट्स व माननीय श्री सचिन संख मित्र परिवार जत. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. केएम हायस्कूलच्या उभारणीकरता ज्येष्ठांचे असणारे योगदान वाया जाऊ देणार नाही. नूतन चेअरमन माननीय श्री डॉक्टर रोहन मोदी. दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये परिवर्तन करून नवीन संचालक मंडळींना प्राधान्य दिल्याने संस्थेच्या भावी प्रगतीला गतिमानता येणार असल्याचे संस्थेचे नूतन चेअरमन माननीय श्री डॉक्टर रोहन मोदी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना स्पष्ट केले. सदरची संस्था उभी करण्याकरता आमचे पूर्वज तथा माजी संचालकांनी घेतलेले कष्ट व त्यांचे असणारे मोलाचे योगदान हे निश्चितच आम्हा सर्वांकरिता लाख मोलाचे आहे. त्यांनी केलेले योगदान आम्ही सर्व मंडळी वाया जाऊ देणार नसल्याचे श्री डॉक्टर मोदी म्हणाले. नूतन चेअरमन पदभार स्वीकारल्यानंतर नूतन चेअरमन डॉक्टर श्री रोहन मोदी ॲक्टिव्ह मोडवर आले असून संस्थेच्या हिताच्या निर्णयाकरिता सर्वांना सोबत घेऊन अविरत कार्य करणार असल्याचे माननीय श्री डॉक्टर मोदी म्हणाले. लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी झालेला बोलका संवाद ऐकूया त्यांच्याच शब्दात. नमस्कार. द पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अंडर केएम हायस्कूल, शारदा विद्या मंदिर या ज्या सगळ्या शाळा आहेत, तर या शाळेसाठी नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना झालेली आहे. तर ती 11 लोकांची नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर आम्ही स्थापन केलेली आहे. यापूर्वी शाळेमध्ये थोडासा वाद होता. 2 ज्येष्ठ संचालकांमध्ये वेगवेगळे मतभेद होते. पण ते मतभेद आम्ही यंग जनरेशननी, म्हणजे आम्ही तरुण आता जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर झालेले आहोत ते सर्व आम्ही ते मिटवलेले आहेत. यापुढे केएम हायस्कूलमध्ये कुठलेही वादविवाद नाही आहेत. ज्येष्ठ संचालक असू दे, आम्ही तरुण संचालक असू दे, आम्ही सर्व एक मत झालेले आहोत. आम्ही आता सर्वजण एकोपाने काम करणार आहोत. मला एक सांगा सर, लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून पहिल्यांदा आपलं अभिनंदन. आपलं चेअरमनपदी या ठिकाणी निवड झालेली आहे. आपले वडील डॉक्टर श्री मनोहर मोदी हे एक उच्च विद्याविभूषित असून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्येष्ठ डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये उत्तुंग असं आदर्श कामगिरी केलेली आहे. त्यांचा आदर्श आपण समोर ठेवून आपण सुद्धा या सामाजिक क्षेत्रामध्ये उडी घेतलेली आहे. आपणही आता हे कार्य सुरू केलेलं आहे. हे करत असताना आता आपल्यावर या संस्थेची मोठी जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे. या संस्थेचं चेअरमनपद आपल्याकडे दिलेलं आहे. हे आपण कशा पद्धतीनं या चेअरमनपदाचा उपयोग कसा करणार आहात आणि कशी संस्था मोठ्या विकासात्मक दृष्टिकोनानं उभा करणार आहात? सर्वप्रथम तुमचं धन्यवाद. आता जसे माझे वडील आहेत डॉक्टर MS मोदी, ज्यांनी आणि त्यांचे आणि जे काही सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत, तर या शाळेचं वटवृक्ष करण्यापाठीमागं या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. माझ्या वडिलांनी तर या शाळेसाठी खूप झटलेले आहे आणि ते मी बघितलेलं आहे. 1959 साली ज्यावेळेला माझे आजोबा शिवाप्पा मोदी आणि ज्येष्ठ मल्लाप्पा बिजर्गी या दोघांनी मिळून, हे दोघे माझे आजोबा आहेत आणि या दोघांनी मिळून जे काही ही संस्था उभा केलेली आहे, या संस्थेचं नंतर खूप मोठं करण्यापाठीमागं, संस्था वाढवण्यामागं
या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. आता कालांतरानं त्याची सर्व जबाबदारी ॲज अ चेअरमन म्हणून जे काही माझ्या हातामध्ये दिलेली आहे त्याचा मी एकदम सार उपयोग करून घेणार आहे. आणि ही शाळा जी वाढीसाठी जे काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या पद्धतीनं करणार आहोत. शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असू दे, शाळेच्या आता जे काही मुलांच्या पुढं भवितव्य घडवण्यासाठी जे काही योग्य पद्धतीने आपल्याला त्या पद्धतीनं वाढवता येईल, शाळेचा नीटनेटकेपणा असू दे, शाळेचे सगळे शिक्षक वर्ग असू देत, शाळेच्या ज्या काही सुविधा असू देत, पालक, शिक्षक आणि आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर असू देत, यांच्यातला जो काही कम्युनिकेशन असू दे, या पद्धतीनं आता शाळा पुढं वाढवून शाळेमध्ये परत आणि पुढे शाळेचं आता मी पुढं आणि वेगवेगळे कॉलेजेससुद्धा आम्ही आणायच्या ज्या पद्धतीनं आम्ही विचार करत आहोत. आणि ही जबाबदारी पार पडत असताना निश्चितच आता जे काही ज्येष्ठ संचालक मंडळ आहे ते ज्येष्ठ संचालक मंडळ कायम आम्हाला गायडन्स करत आहे. आणि त्यांच्या गायडन्सखालीच आता मी माझ्या चेअरमनशिपखाली ही शाळा निश्चितच जर तालुक्यामध्ये 1 नंबर आणू असं मी तुम्हाला या माध्यमाच्या रूपातून मी सांगू इच्छितो. कारण माझ्याबरोबर आता जे काही माझे सर्व तरुण बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत आणि आता सर्व काही जो काही आमच्यामध्ये आता जो काही वाद होता तो सगळा शमलेला आहे. आणि सगळ्यांची आता आमची एकच विचारसरणी आहे की शाळा आणि शाळेचं पुढचं भवितव्य हे खूप चांगल्या पद्धतीनं घडवायचं आहे. सर मला एक सांगा, आता सध्या परिस्थिती अशी आहे की मॉडर्न युग आहे, कॉम्पिटिशन फार मोठ्या प्रमाणात आहे आणि काही वर्ष आपल्या या संस्थेची प्रगती संत गतीने होती. आता प्राधान्यानं तुम्ही कोणतं महत्त्वाचं कार्य हाती घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करणार आहात? सर्वप्रथम आता मला विद्यार्थी वाढीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आता शाळा कालांतरानं असं लक्षात आलेलं आहे की विद्यार्थ्यांची संख्या थोडी घटत चाललेली आहे. त्या पद्धतीनं आता सर्व शिक्षक लोकांना बाकी सर्व शाळेचे जे काही नियम आहेत ते सर्व काही नियमांना सगळ्याचा अभ्यास करून शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं घडवून ज्या पद्धतीनं चांगलं क्वालिटीचं एज्युकेशन आपल्याला काय दिलं जाईल. बाकीच्या आता हे जे जिथं त्या सगळं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड खूप जास्त झालेलं आहे. तर या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये आता जसं काही नवीन आपण आता आम्ही आता आमच्या कालच मीटिंग झाली त्यामध्ये आम्ही असं ठरवलं की आपण एक सविस्तर असा अभ्यास करूया की ज्या दृष्टिकोनातून विद्यार्थी आपल्याकडे येण्यासाठी म्हणजे आपल्या शाळेमध्ये ते ॲडमिशन घेण्यासाठी आपण अजून जास्त काय करू शकतो याबद्दल आम्ही निश्चितच एक चांगलं धोरण घेऊन आम्ही तुमच्या पुढे येऊ. आणि ज्या वेळेला आमच्या सगळ्यांचं आणखीन एकदा मीटिंग होईल मी आपल्या माध्यमातून परत आणि KM हायस्कूल पुढे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काय काय पाऊल उचलणार आहोत याबद्दल निश्चितच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मला एक सांगा सर, आता सध्याच्या घडीला म्हणजे ही संस्था फार काही नवीन आहे अशातली गोष्ट नाही, कारण जतच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये या KM हायस्कूलचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. जरी काही अंशी जरी हे वादविवाद झाले असले तरीसुद्धा ही संस्था उभा करत असताना आपले जे पूर्वज आहेत, जे सर्व मार्गदर्शक होते, त्यांनी फार मोठं योगदान, त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्या योगदानाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आणि ते तुम्ही योगदान कशा पद्धतीने परिपूर्ण करणार आहात? आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 1959ला जसं की शिवाप्पा मोदी असू देत किंवा आडवाप्पा बिजरगे असू देत आणि मग बाकीचे त्यावेळेचे जे काही संचालक मंडळ सगळेजण असू दे, त्यांची थोडी नावं सांगाल या संस्थेच्या उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं? फार लिस्ट तशी फार मोठी आहे, पण क्वचित जी तुमच्या तोंडामध्ये असणारी नावं ज्यांनी सहकार्य केलं त्यांची. आता त्या पद्धतीने जसं मी सांगितलं तर ह्या लोकांनंतर ज्या वेळेला ह्याची चावी ज्या वेळेला डॉक्टर MS मोदी सरांकडे आली म्हणजे माझ्या वडिलांकडे ज्या वेळेला आली त्यावेळेला त्यांनी ती जागा त्या पद्धतीने घेतली. सोलापुरी सरांनी ती जागा देण्यामध्ये त्यांचा खूप मोठा म्हणजे सिंहाचा वाटा आहे. त्यामध्ये त्या जागेवरती त्यावेळी डॉक्टर MS मोदींनी जे काही ती इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्यावेळेला ते काही बिल्डिंग ज्यावेळेला उभारले त्यावेळेला आम्ही सगळेजण म्हणजे मी पण ऐकलेलं आहे आणि त्यावेळेला ते सगळे बघितलेलं पण आहे की पुढे उभारून त्यांनी ती सगळी संस्था उभा केली. संस्थेला जे काही आपल्याला अनुदान मिळालं पाहिजे त्या अनुदानासाठी सगळे खूप जास्त झटले आणि पदरचेही त्यावेळेला त्यांनी भरपूर असं आपल्या पदरचे सुद्धा देखील काही रक्कम लागली काय केली त्या पद्धतीने सगळी त्यांनी त्या पद्धतीने करून ती शाळा खूप छान उभा केली. आणि ह्याच्या पाठीमागचं एकच कारण होतं की त्यांच्याकडे ज्या वेळेला ही सगळी जबाबदारी दिली गेली त्यांच्या ज्येष्ठांकडून त्यावेळेला त्यांनी एक शब्द दिला होता की ही शाळा मी कुठल्याही पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने उभी करेन आणि मोठी करेन. त्यामुळे आत्ता आपण ही जी शाळेची इमारत बघतो, जी शाळेची जागा बघतो, जे शाळा आत्तापर्यंत डेव्हलप झालेली बघतो तर ह्या सगळ्यांमध्ये त्यांचा खूपच मोठा वाटा आहे. आणि आता सुदैवानं आता ती जबाबदारी आता माझ्यावरती पडलेली आहे. म्हणजे त्या काळी
एकदम सर्वात ज्येष्ठ लोकांनी जी काही चालू केली होती त्याचं वटवृक्ष आता जे काही डॉक्टर एम एस मोदी आणि दानप्पा काका पटण शेट्टी असू दे, पिंटू काका संख असू दे आणि बाकीचे जे काही विजय पाटील साहेब असू दे, आता कालांतरानं गोबी साहेब होते, तर या सगळ्यांनी मिळून जे काही ती संस्था या पद्धतीने इथं उभी केलेली आहे आणि जो काही आता वाद होता तो वाद आता मिटलेला आहे. तर आता या पद्धतीनं ही संस्था परत आणि ह्याच्या पुढच्या पद्धतीने किती मोठ्या प्रमाणात करता येईल याकडे आमच्या सर्वांचं लक्ष असतं. अच्छा, लोकशाही महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं खरोखर मनापासून आभार मानतो. आपण इतके व्यस्त असताना सुद्धा आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि या संस्थेविषयी आपण जे ध्येय धोरण आखलेलं आहे ते आमच्यापाशी मनमुराद उघडपणाने सांगितलं. आपल्या भविष्यामध्ये आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आणि आता यापुढे जे काही शाळेमध्ये इतकी वर्ष जे शिकलेली मुलं होती, म्हणजे शाळेचे जे माजी विद्यार्थी होते, बरेचसे खूप मोठमोठ्या पदावरती आहेत, सर्वांचं खूप एक सांगणं होतं की तुम्ही या कुठल्याही परिस्थितीमध्ये शाळेचा वाद मिटवा. तर शाळेचा वाद आता मी तुम्हाला सर्वांना सांगतो की आता पूर्णपणे शाळेचा वाद मिटलेला आहे. यापुढे शाळा तुम्हाला फक्त आणि फक्त प्रगतीपथाच्या मार्गावरतीच दिसणार आहे. शाळा फक्त तुम्हाला नवीन इन्फ्रास्ट्रक्चर असू देत, आता जास्त चांगली शिकलेली मुलं असू देत, किंवा शाळा आपली एक नंबर कशी येईल आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये, ह्या कॉम्पिटेटिव्ह आता जे काही सगळं चाललेलं आहे यामध्ये आपली शाळा सगळ्यात अग्रगण्य असेल असं मी तुम्हाला माझ्याकडून मी तुम्हाला सांगतो. आणि चेअरमन पदाची ही काही जबाबदारी माझ्यावरती जी काही सोपवलेली आहे, इतकी मोठी संस्था आहे, इतकी वर्षापासूनची संस्था आहे, हा माझ्यावरचा विश्वास जो काही आमच्या सगळ्या संचालक मंडळाने, हा माझ्यावरचा विश्वास जो काही आता माझ्याबरोबरचे जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर या सगळ्यांनी माझ्यावरती जो काही दिला आहे, बाजारपेठ असू दे किंवा बाकीचे माझे मित्रमंडळी असू देत किंवा बाकीचे माझे सगळेजणच जे काही हितचिंतक आहेत त्यांनी मला सगळ्यांनी फोन करून सुद्धा मला अभिनंदन केलं. या सर्वांना मी सांगू इच्छितो की आता माझ्यावरती जो विश्वास आहे तो विश्वास तुमचा असाच असू दे आणि शाळा मी पूर्णपणे प्रगतीपथावर नेईन. आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल आणि स्पेशली तुमचे कुलकर्णी साहेब या मुलाखतीबद्दल मी तुमचे आभार मानतो. नमस्ते. धन्यवाद. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.